तर आता आपण या परिसराबद्दल माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी अगस्त ऋषींनी तप केलेलं आहे. भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी 3 दिवस थांबले. भगवान शंकर 4 महिने थांबले. कारण की भगवान शंकरची जर रामकथा सांगितली अगस्त ऋषींनी. आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस इथं आलते त्यावेळेस अगस्त ऋषींनी या ठिकाणी त्यांना बाण दिलेला आहे. त्याच बाणाने राक्षसाचा नाश केलेला आहे. परंतु अगस्त ऋषी कसे आले आणि का आले की हा दंड काढून आहे. इथपर्यंत रावणाचं राज्य होतं. परंतु अगस्त ऋषी हे काशी मंदिरात होते पहिले. काशीत राहत असताना परंतु विंध्याचल पर्वत हा आकाश पाताळी होऊन गेला. म्हणजे त्याला अहंकार झाला आणि अहंकार झाल्यानंतर 33 कोटी देव त्या विंध्याचल पर्वताची प्रार्थना करून कटाळले. परंतु कोणालाच ऐकत नव्हता. म्हणून ते देव काशी क्षेत्रामध्ये अगस्त ऋषींना शरणी गेले आणि अगस्त ऋषीला सांगितलं की महाराज तुमच्याशिवाय आता हे कार्य होणार नाही. तर मग अगस्त ऋषींना सांगितलं आणि अगस्त ऋषी त्या 33 कोटी देवांना सांगितलं की ठीक आहे तुमचं कार्य झालं म्हणून समजा. परंतु त्याच्यामध्ये असं झालं की ज्यावेळेस इंद्रचाल पर्वत आकाश पाताळी घालता तर सूर्यनारायणाचा मार्ग अडवला होता. पूर्व आणि उत्तर इकडं उजेड झाला आणि पश्चिम आणि दक्षिण इकडं अंधार झाला. तर अंधार झाल्यानंतर सुद्धा कार्यक्रम बंद पडले गेले. मान जप ध्यान धारणा जे काय असेल तेवढं सुद्धा बंद पडलं गेलं. म्हणून अगस्त ऋषीला सांगितलं की महाराज काही करा पण आता हा मार्ग जर मोकळा नाही केला तर ही कृती लयाला जाईल. म्हणून अगस्त ऋषीने सांगितलं की ठीक आहे तुमचं कार्य झालं म्हणून तुम्ही समजा. असं म्हणून अगस्त ऋषी विंध्याचल पर्वतापाशी गेले आणि विंध्याचल पर्वतापाशी गेल्यानंतर विंध्याचल पर्वताने ज्यावेळेस अगस्त ऋषी आता बघितले त्यावेळेस ते नीतिमस्त झाले की महाराज क्षमा करा, आमचे जे काही चुकलं असेल त्याला आम्हाला माफी करा, इथून पुढं आम्ही असं करणार नाही. म्हणून अगस्त ऋषी सांगितलं की बाबा विंध्याचला मी आता उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेलो आहे. ज्यापर्यंत दक्षिणाकडून उत्तराकडे येत नाही त्यापर्यंत तो आहे असाच पडून राहा. म्हणून अगस्त ऋषी तिकडे आले पण वापस ते गेले नाही. इथंच त्यांनी तप केलं. इथून ते अगस्ती तारा
इथे ठिकठिकाणी असे तळे आहेत आणि गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पण आहेत. तर तुम्ही विचार करू शकता की इतक्या उंचीवर हे सर्व राहतात. आणि ते असे बहुतेक बऱ्याच ठिकाणी अवशेष आहेत किल्ल्यांचे, मंदिरांचे, मूर्तींचे. आणि एक मस्ट विजिट प्लेस आहे. एक ट्रेकिंगचा अनुभव येतो आणि निसर्गाच्या सानिध्यात. आणि या ठिकाणी या झाडामध्ये नाणे कोरलेली आहेत. आपली काही इच्छा असेल तर ती सांगून या झाडात लोक नाणे ठोकतात, हे दोरे बांधतात. पुढे एक पीर बाबाचा दर्गा आहे. आपण आज तिकडे जात आहोत.